नमस्कार मित्रांनो, या अगोदर आपण ऍसिडिटी का होते याविषयी व्हिडिओ बनवला। ज्याप्रमाणे ऍसिडिटीचा अनेक लोकांना त्रास होतो, तसाच काही लोकांना पोटात गॅस होणे हा एक त्रास आहे। त्याला गॅस अँड ब्लोटिंग म्हणतात। पोटात गॅस होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली जीवनशैली आणि जेवणाची पद्धत, यामुळे पोटात गॅस होतो। तर पोटात गॅस का होतो, तर त्याचं कारण सर्वात प्रथम म्हणजे आपली जीवनशैली। जीवनशैली म्हणजेच आपल्या खाण्याच्या सवयी। जेवण करत असताना बरेच जण पटापटा जेवण करतात, म्हणजे वेगाने जेवण करणं हे गॅस होण्यामागचं एक प्रमुख कारण आहे। त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना जेवण करत असताना मध्ये मध्ये पाणी पिण्याची सवय असते। या सवयीमुळे सुद्धा पोटात गॅस होतो। जेवणाच्या अगोदर आपण अर्धा तास पाणी पिलं पाहिजे। जेवण करताना पाणी पिऊ नये आणि जेवण झाल्यानंतर अर्धा ते 1 तासानं पाणी घेतलं पाहिजे। परंतु जर घ्यावंच लागलं तर एक घोटभर कोमट पाणी जेवणाच्या मध्ये घेऊ शकता। आजकाल जेवण करत असताना मोठ्या प्रमाणावर गप्पा मारत मारत जेवण होतं। या गप्पांच्या नादामध्ये आपण जेवण व्यवस्थित चावत नाही, जेवण नुसतं गिळून घेतलं जातं। जेवण योग्य पद्धतीने न चावल्या गेल्यामुळे ते अन्न पोटात जातं आणि पचण्याऐवजी सडतं आणि त्या ठिकाणी गॅस तयार होतो। तसेच अनेक जणांना जेवण केलं की लगेच त्या ठिकाणी आराम करण्याची सवय असते, खास करून रात्रीच्या वेळेला। तर जेवण केल्यानंतर काही वेळ आपण चाललंच पाहिजे, त्याला शतपावली म्हणतात। शतपावली केल्याने जेवण पचायला सोपं जातं आणि गॅसची समस्या निर्माण होत नाही। काही लोक बऱ्याच प्रमाणात जंक फूड, तळलेले पदार्थ खातात, त्यामुळे सुद्धा गॅस होत असतो। काही लोकांची पचनशक्ती कमी असल्या कारणानेही गॅस होण्याचं प्रमाण वाढतं। वाटाणा, हरभरा, कोबी, कॉलीफ्लॉवर खाल्ले तर गॅस होण्याचं प्रमाण वाढतं। तसेच तळलेले पदार्थ तर हमखास गॅस तयार करतात। ज्यांना गॅस होतो त्यांनी या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे। तर हा गॅसचा त्रास होऊ नये म्हणून आपण काही घरगुती उपाय करू शकतो। ओवा आणि काळा मीठ मिक्स करून चम्मचभर जर जेवणानंतर खाल्लं तर गॅसची समस्या बऱ्यापैकी सुटू शकते। तसेच अद्रक आणि लिंबू, या अद्रकचा तुकडा आणि लिंबूचा रस यानेही गॅस कमी होऊ शकतो। एक अर्धा ग्लास पाणी चिमूटभर हिंग टाकून जर पिलं तर गॅस होत नाही। लहान मुलांच्या पोटात जर गॅस तयार होत असेल तर त्याच्या बेंबीच्या ठिकाणी हिंगाची पेस्ट लावली तरीही गॅस निघून जातो। गॅस जर होत असेल तर पवनमुक्तासन, वज्रासन, बालासन, पादपश्चिमोत्तासन यासारखे आसन जर केले, गॅसची समस्या सुटू शकते। त्याचप्रमाणे कपालभाती, अनुलोम विलोम आणि भस्त्रिका हे प्राणायाम प्रत्येकाने केलेच पाहिजे। जर एवढं करूनही तुमच्या गॅसची समस्या सुटत नसेल तर काही आयुर्वेदिक वनस्पती अशा आहेत की ही समस्या पूर्णपणे बरी करू शकतात। जर तुम्हाला याविषयी माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर या दिलेल्या नंबरवर तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता। जर आपल्याला गॅस असेल, ऍसिडिटी असेल, जॉईंट पेन असेल, मधुमेह असेल, लिव्हर संबंधी समस्या असेल, कावीळ, किडनी स्टोन, मूळव्याध अशा कोणत्याही प्रकारच्या जर समस्या असेल याविषयी मोफत मार्गदर्शन करत असतो। त्या मार्गदर्शनाचा आपण लाभ घ्यावा। धन्यवाद।